Cancer Healer Center, a new beginning. अंजली दमानी यांची आज पत्रकार परिषद. भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा. गेले 4 दिवस त्याच्यावर काम केलंय. दमानी यांचं ट्विट. बीड जिल्ह्यामधील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची चौकशी होणार. 2 वर्षात नियोजन समितीनं मान्यता दिलेल्या कामांची चौकशी होणार. मागील 2 वर्षांमध्ये धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री. संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान वाढल्याप्रकरणी निवडणूक आयोगाला हायकोर्टाची नोटीस. प्रकाश आंबेडकरांनी स्वतः युक्तिवाद केला. निवडणूक आयोगानं नियमावली पाळली नाही. निवडणूक आयोगानं 6 नंतरच्या मतदानाचे व्हिडिओ द्यावे. प्रकाश आंबेडकरांचा हायकोर्टात युक्तिवाद. मुख्यमंत्री फडणवीसांनी वॉर रूम संदर्भातील बोलावलेल्या बैठकीला काल उपमुख्यमंत्री शिंदे गैरहजर. शिंदे नाराज असल्याच्या चर्चा. वैयक्तिक कारणांमुळे शिंदे हे बैठकीला गैरहजर नाहीत. आज दुपारी मंत्रिमंडळाची बैठक. राज्यामधील जीबीएसच्या प्रादुर्भावावर चर्चेची शक्यता. उपमुख्यमंत्री शिंदे बैठकीला उपस्थित राहणार का, याबाबत उत्सुकता. सुरेश धसांचा पीए असल्याचं सांगत पैसे उकळणाऱ्याला चोप. जनआक्रोश मोर्चाच्या नावानं पैसे मागत असल्यानं चोप. आशिष विसाळ असं अधिकाऱ्याकडून पैसे उकळणाऱ्या व्यक्तीचं नाव. शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले असं म्हणणं म्हणजे शिवरायांची उंची कमी करण्याचा प्रयत्न. राहुल सोलापूरकरांच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट. आता सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयामध्ये मराठी बोलणं अनिवार्य. मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरली. साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकू खुपसून हत्या. शिर्डीमध्ये मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली. सुजय विखेंचं वक्तव्य. वांद्रे टर्मिनसमध्ये रविवारी एका महिलेवर ट्रेनच्या रिकाम्या डब्यामध्ये अत्याचार. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला पेड्या. आरोपी राहुल शेखला 5 दिवसांची पोलीस कोठडी. अहिल्यानगरच्या राज्यामध्ये 1,94,000 विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा. 2 लोकलमधील 3 मिनिटांचा वेळ 2 मिनिटांवर आणण्याचा आमचा प्रयत्न. खासगी कार्यालयांनी वेळा बदलाव्यात, याबाबत चर्चा सुरू. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतच्या सुनावणीची तारीख बदलली. 28 फेब्रुवारीच्या ऐवजी 25 फेब्रुवारीला सुनावणी होणार. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार. पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता. सध्याचे कर दरही सुधारित केले जाणार का, याकडे लक्ष. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2,264 घरांसाठी उद्या सोडत. ठाण्यामधल्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत काढण्यात येणार. मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत. डोंबिवली दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड. लोकल 10 ते 12 मिनिटं उशिरानं. महाकुंभमधील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीमध्ये फेकल्यानं नदीचं पाणी दूषित झालं. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचं मोठं वक्तव्य. जया बच्चन यांच्या वक्तव्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. उद्या मतदान. सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजपा आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान. Cancer Healer Center, a new beginning.